नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चालू घडामोडी 2025-26 या अंतर्गत 2025 मध्ये जेही काही आपल्याला महत्त्वाचे पुरस्कार होते त्या पुरस्कारांविषयीची माहिती आज बघणार आहोत। बघा, आज आपण पहिला पुरस्कार बघणार आहोत, लोकमान्य टिळक पुरस्कार। 2025 मध्ये जो लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला तो कोणाला मिळाला, कितवा पुरस्कार होता, याविषयीची सर्व माहिती बघणार आहोत। तर बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला, तर नितीन गडकरी यांना मिळाला। 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कितवा पुरस्कार होता, तर बघा हा 43वा पुरस्कार होता। 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला नितीन गडकरी यांना। मग प्रश्न विचारले जातात आपल्याला, बघा महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवायचा टॉपिक म्हटलं तर जोही काही पुरस्कार असेल त्याविषयी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं काय, तर महत्त्वाचं म्हणजे पुरस्काराची सुरुवात कधी झाली, पहिला पुरस्कार कोणाला मिळाला, त्यानंतर सध्या म्हणजे 2025 चा कोणाला मिळाला आणि 2025 च्या अगोदर कोणाला मिळाला, असे महत्त्वाचे जे टॉपिक असतात, पॉइंट असतात, ते आपल्याला महत्त्वाचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग हा पुरस्कार होता 43वा, मिळाला नितीन गडकरी यांना। मग याविषयी अजून महत्त्वाचं की ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर या पुरस्काराची सुरुवात 1 ऑगस्ट 1983 पासून सुरू झालेली आहे। 1 ऑगस्ट 1983। मग याविषयी बघा अजून एक, हा पुरस्कार कधी देण्यात येतो, तर दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार देण्यात येतो। 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येतो। मग 1 ऑगस्टला कोणाची तरी जयंती असते, पुण्यतिथी असते, हेही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे। 1 ऑगस्टला असते लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि त्याचबरोबर 1 ऑगस्टला असता अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती, तर फकीरा। हाही प्रश्न आपल्याला परीक्षेला वारंवार विचारला जातो। हा पुरस्कार कोणाच्या वतीने देण्यात येतो, लोकमान्य टिळक पुरस्कार। बघा, हा लोकमान्य टिळक पुरस्कार लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दिला जातो। आता आपल्याला हा 43वा पुरस्कार तर मिळालाय कोणाला, नितीन गडकरी यांना, हे कळलं। मग 42वा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर तो मिळाला होता सुधा मूर्ती यांना। त्या अगोदर 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला नरेंद्र मोदी यांना। त्या अगोदर 40वा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला टेसी थॉमस यांना। बघा, महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे। 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाला। त्यानंतर ह्या पुरस्काराची सुरुवात 1 ऑगस्ट 1983 पासून। हा पुरस्कार कधी दिला जातो, तर 1 ऑगस्ट रोजी दिला जातो दरवर्षी। या अगोदर मिळाला होता 42वा सुधा मूर्ती यांना। नेक्स्ट पुरस्कार बघूया। बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार। जसं जगामध्ये सर्वोच्च म्हणतोय आपण नोबेल पुरस्कार असतो, भारतामध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, तसं महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हटलं तर तो आहे आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार। बघा, महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे। ओके, मग आपल्याला या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली, किंवा हा 2024 चा जो पुरस्कार आहे तो 2025 ला देण्यात आला। ओके, तर या पुरस्काराची सुरुवात झाली 1986 पासून। कधी सुरुवात झाली, 1986 पासून। मग 2024 चा पुरस्कार जो 2025 मध्ये देण्यात आला तो देण्यात आला राम सुतार यांना। 2025 मध्ये देण्यात आला तो आहे 2024 चा, देण्यात आला कोणाला, राम सुतार यांना। पुरस्काराची सुरुवात 1996। मग या पुरस्काराचे पहिले मानकरी, या पुरस्काराचे पहिले मानकरी कोण, तर जे आपले विनोदी लेखक आहे, कोणते, पु ल देशपांडे, म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्यांचं बटाट्याची चाळ असेल, व्यक्ती आणि वल्ली असेल, यासारखी हास्यात्मक जी पुस्तकं आहे, म्हणजे विनोदी लेखक त्यांना म्हटलं जातं। तसेच मराठीचे बजरंगही त्यांना म्हटलं जातं, कोणाला, पु ल देशपांडे यांना। पहिला पुरस्कार विजेते आहेत, ते पहिले मानकरी आहेत। 2024 चा पुरस्कार मिळाला होता राम सुतार यांना। मग आपण क्रमाने बघूया। बघा, 2023 चा कोणाला मिळाला होता महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ यांना। कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला, तर त्यांना
अभिनय कला अभिनय क्षेत्रामध्ये मिळाला, अभिनय ही त्यांची एक कला आहे. ओके. त्यानंतर 2022चा बघा कोणाला मिळालेला होता, आप्पासाहेब धर्माधिकारी. त्यांचं जे समाज क्षेत्र आहे, समाजसेवा क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये त्यांना मिळाला. पुन्हा 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला, त्यांच्या गायन या कलेसाठी, गायन या क्षेत्रासाठी, संगीत या क्षेत्रासाठी म्हटलं तरी चालणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 जो देण्यात आला 2025 मध्ये कोणाला मिळाला, राम सुतार. 2023चा अशोक सराफ, 2022 अप्पासाहेब धर्माधिकारी, 2021 आशा भोसले. आणि महत्वाचं लक्षात ठेवायचंय की महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी कोण, तर पु ल देशपांडे. या पुरस्काराची सुरुवात 1996 पासून झाली आणि हा सर्वात महत्वाचा महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार. चलो नेक्स्ट बघा, हाही महत्वाचा आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. आता हा आपण 2025 मधला बघणार आहोत. तर बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो 2024चा कधी देण्यात आला, 2025 मध्ये. बघा तो देण्यात 2024चा. तर मानकरी रावसाहेब रंगराव बोराडे हे आहेत. या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात झाली 2011 पासून. मग हा पुरस्कार कोणाच्या वतीने देण्यात येतो, तर तो महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र व राज्य संस्कृती मंडळाच्या वतीने देण्यात येतो. ह्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे पहिले मानकरी सुरुवात कधी झाली, 2011 पासून. मग याचे पहिले मानकरी कोण, हा पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, तर केशव जगन्नाथ पुरोहित यांना हा पुरस्कार, प्रथम पुरस्कार मिळाला. हे या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. बघा मग आता हे पहिले मानकरी आहे 2024चे रावसाहेब रंगराव बोराडे हे आहेत. मग आपण 2023, 22 आणि 21 क्रमाने बघणार आहोत, बॅकला जाणार आहोत. मग हे 2023ला कोण आहेत, तर रवींद्र शोभणे यांना 2023चा कोणता विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला. मग हे रवींद्र शोभणे जे नाव आहेत यांच्याविषयी अजून महत्वाचं लक्षात ठेवायचं झालं तर जे आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतात, बरोबर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिले कुठं भरलं होतं, पुणे 1878. तर ह्याच एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे अध्यक्ष आहे. मग ते कितवं साहित्य संमेलन होतं आणि त्याचे ते अध्यक्ष होते, तर बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण, रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला 2023चा. त्यानंतर 2022चा कोणाला मिळाला होता, बघा चंद्रकुमार नलगे यांना मिळाला होता. त्यानंतर पुन्हा 2021चा दिलेला आहे आपल्याला आकडा. तर 2021चा जो पुरस्कार आहे तो मिळालेला होता भारत सासणे यांना. मग भारत सासणे ह्या व्यक्ती सुद्धा अखिल भारतीय जे मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं एक आपलं, तर ते कितवं, तर 95वे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते त्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ओके. बघा 95 झालं, 97, 98ला जे भरलं दिल्ली येथे तारा भवाळकर हे त्याचे अध्यक्ष होते. 99 भरलं सातारा येथे विश्वास पाटील हे त्यांचे अध्यक्ष आहे. आणि आता 100वे भरणार आहे पुणे या ठिकाणी, जे पहिलं भरलं होतं पुणे या ठिकाणी आणि आता शेवट 100वे भरणार आहे पुणे या ठिकाणीच. बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला मिळाला, तर रावसाहेब रंगराव बोराडे. नेक्स्ट बघा पुढचा पुरस्कार आहे पुण्यभूषण पुरस्कार. आता हा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला, तर हा कोणाला मिळाला, कितवा होता, तर हा होता 37वा पुण्यभूषण पुरस्कार. कितवा आहे हा, 37वा पुण्यभूषण पुरस्कार 2025चा. मिळाला कोणाला, विजय केळकर यांना मिळाला. विजय केळकर यांना 2025चा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला. मग हे जे विजय केळकर आहेत तर हे काय आहेत, एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. ते विजय केळकर काय आहे, प्रसिद्ध अर्थतज्ञ.
या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर 1989 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष, हा जो पुरस्कार दिला जातो बघा, तर ते काय आहे, पुण्यभूषण फाउंडेशन आहे. आणि ह्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? बघा, अध्यक्ष म्हणण्यापेक्षा अजून आपण लक्षात ठेवू की संस्थापक अध्यक्ष कोण आहेत, तर डॉक्टर सतीश देसाई हे या पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आता या पुरस्काराची सुरुवात 1989, 2025 चा मिळाला विजय केळकर यांना. मग पुन्हा महत्वाचा प्रश्न येतो की पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? सुरुवात झाली होती 1989 ला आणि पहिला पुण्यभूषण पुरस्कार मिळाला पंडित भीमसेन जोशी यांना. ओके, हे नाव महत्वाचे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुन्हा बघा 2025 बघितला आपण, 2024 बघितला, मग आता 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार विजय भटकर यांना मिळाला. हा 2025 चा आहे, कितवा आहे, 37वा. मग 2024 चा कितवा आहे, 36वा. आणि तो मिळाला होता विजय भटकर यांना 2024. त्यानंतर 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार मोहन आगाशे यांना मिळाला आणि तो होता 35वा पुण्यभूषण पुरस्कार. पुण्यभूषण पुरस्कार 2025 विजय केळकर. सुरुवात 1989. या पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई. पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार विजय भटकर यांना मिळाला, 36वा. नेक्स्ट बघा, महत्वाचा साहित्य अकादमी पुरस्कार जे दिले जातात आपल्याला, बरोबर. तर हे साहित्य अकादमी जे पुरस्कार असतात, या पुरस्कारांमध्ये आपण 2 पुरस्कार महत्वाचे बघणार आहोत. तर त्याच्यामधला बघा हा पहिला आणि हा दुसरा, असे 2 बघूया. साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे 2025 चा. तर हा कधी बघा 18 जून 2025, याची तारीख काय आहे, 18 जून 2025 ला देण्यात आला. मग याचे विजेते कोण आहे तर प्रदीप कोकरे यांना देण्यात आला. कोणाला प्रदान करण्यात आला? प्रदीप कोकरे यांना. आणि त्यांचा कोणत्या साहित्यासाठी तर खोल खोल दुष्काळ डोळे या साहित्यासाठी प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार देण्यात आला. आता हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो तर वयाच्या 35 वर्षाच्या आतले जे तरुण लेखक असतात, साहित्यकार असतात, त्यांच्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायक असतो आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. तरुणांसाठी असलेला बघा युवा नाव आहे, तर 35 वर्षापर्यंतचे सर्व जे तरुण साहित्यिक लेखक आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. 2025 चा पुरस्कार मिळाला प्रदीप कोकरे यांना. त्यांचं साहित्य आहे खोल खोल दुष्काळ डोळे. त्यानंतर बघा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला तर सुरेश सावंत यांना मिळाला. विजेता कोण आहे? सुरेश सावंत. 2025 बाल साहित्य पुरस्कार. मग त्यांचं कोणतं साहित्य आहे तर आभाळ माया हे त्यांचं साहित्य आहे. कोणाचं? सुरेश सावंत यांचं. मग हा आभाळ माया काय आहे तर हा एक कविता संग्रह आहे आणि ह्या कविता संग्रहालाच कोणता पुरस्कार मिळाला? साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025. बघा आता पुढचा आपला महत्वाचा पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार, जो आपल्याला हमखास विचारला जाणारा पुरस्कार. मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार. मराठी साहित्य क्षेत्रातील म्हणा किंवा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार म्हणजे आपला कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार. मग आपल्याला 59वा ज्ञानपीठ पुरस्कार, इथे ज्ञानपीठ पुरस्कार दिलाय. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? विनोद कुमार शुक्ल यांना मिळाला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला? विनोद कुमार शुक्ल यांना. पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1961 पासून झाली. 1961. या ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहे तर जी शंकर कुरूप आहेत. कोण आहेत? जी शंकर कुरूप. त्यांची जी ऑडोक्यू बुगल मल्याळम कादंबरी आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर महत्वाचा आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी मिळालेला मराठीतील पहिला पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर. कोणत्या कादंबरीसाठी? ययाती कादंबरीसाठी 1974 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
मग हा पहिले मानकरी आहे कोण? वि स खांडेकर. मग दुसरे मानकरी कोण आहेत मराठीतील? दुसरे मानकरी आहेत कुसुमाग्रज. तिसरे मानकरी आहेत विंदा करंदीकर. आणि चौथे मानकरी आहेत भालचंद्र नेमाडे. बघा, दुसरे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर 1987 मध्ये विशाखा या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिसरे व्यक्ती विंदा करंदीकर, त्यांचं अष्टदर्शने जे काव्यसंग्रह आहे त्याच्यासाठी त्यांना 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर चौथे व्यक्ती भालचंद्र नेमाडे जे आहेत त्यांना 2014 मध्ये कोसला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी, या लेखासाठी त्यांना काय मिळाला? ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला 2014 मध्ये. आणि बघा, 59वा जो पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार तो मिळाला विनोद कुमार शुक्ल यांना. आता 59वं बघितलं, पहिले मानकरी बघितलं, मराठीत मिळालेले पहिले मानकरी बघितले आपण वि स खांडेकर. मग आपल्याला येतं 98वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर तो मिळाला होता कवी गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य या दोन व्यक्तींना. त्यानंतर बघा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला दामोदर मौजो यांना. 56वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नीलमणी फुकन यांना. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला परीक्षेला हमखास विचारले जातात. महाराष्ट्रातल्याही 4 व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर महत्वाचा पुरस्कार आहे जनस्थान पुरस्कार. मग हा जनस्थान पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? सतीश आळेकर. हा कितवा पुरस्कार आहे? जनस्थान पुरस्काराची आवृत्ती कितवा आहे? तर तो आहे 18वा. मिळाला सतीश आळेकर यांना. पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे? तर बघा 1991 पासून जनस्थान पुरस्काराची सुरुवात 1991 पासून झाली आहे. ह्या पुरस्काराबाबत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, म्हणजे हा जनस्थान जो पुरस्कार असतो तो दर 2 वर्षांनी प्रदान करण्यात येतो, वितरित केला जातो. जसं आपण बघितलं की ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो दरवर्षी दिला जातो, किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे दरवर्षी दिला जातो, तसा हा पुरस्कार दर 2 वर्षांनी वितरित करण्यात येतो. हा कोणाच्या वतीने दिला जातो पुरस्कार? तर बघा, कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. कोणता? जनस्थान पुरस्कार. मग अजून महत्वाचं आपण स्थापना बघितली, 2025 चे मानकरी बघितले, तर आपण बघणार आहोत पहिले मानकरी कोण. जनस्थान पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत विजय तेंडुलकर. कोण? विजय तेंडुलकर. सुरुवात 1991, 18वा मिळाला म्हणजे 2025चा सतीश आळेकर यांना. महत्वाची गोष्ट, दर 2 वर्षांनी हा वितरित करण्यात येतो. नेक्स्ट वन, लता मंगेशकर पुरस्कार. महत्वाचा, ज्या आपल्या गानसम्राज्ञी, गानकोकिळा म्हटलं जातं, लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ जो दिला जातो, बघा लता मंगेशकर पुरस्कार जो दिला जातो कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ? लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. कोणता पुरस्कार? लता मंगेशकर पुरस्कार. पण तो कोणाकडून दिला जातो तो इथेही बघूया आपण. लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा मिळाला कुमार मंगलम बिर्ला यांना. कोणाला मिळाला? कुमार मंगलम बिर्ला. मग हा कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ? आत्ताच बघितलं आपण, लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. मग कोणत्या स्मृती प्रतिष्ठानाच्या? तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान जे आहे त्याच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. महत्वाची गोष्ट आहे की या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 2022 मध्ये झाली. कधी झाली? 2022. बघा 6 फेब्रुवारी 2022 ला लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि 2022 सालापासूनच या पुरस्काराची सुरुवात झाली. त्यानंतर पहिला पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. पहिल्या पुरस्काराचे मानकरी कोण आहेत? नरेंद्र मोदी. कधी मिळाला? बघा 2022 मध्येच. त्यानंतर याच पुरस्काराचे 2023 ला दुसरे मानकरी आहेत आशा भोसले. 2024 मध्ये हा पुरस्कार मिळाला अमिताभ बच्चन यांना, तिसरे मानकरी. आणि लता मंगेशकर पुरस्कार 2025 त्याचे मानकरी आहेत कुमार मंगलम बिर्ला. म्हणजे कितवे मानकरी झाले ते? 1 2 3 4
चौथे. 2022 नरेंद्र मोदीजी. 2023 आशा भोसले. 2024 अमिताभ बच्चन. आणि लता मंगेशकर पुरस्कार 2025 मिळाला कुमार मंगलम बिर्ला यांना. नेक्स्ट, बुकर पुरस्कार 2025 हाही महत्वाचा आपला पुरस्कार आहे. तर बघा, या पुरस्काराची सुरुवात झाली 1969 पासून. बुकर पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला, तर तो मिळाला बानू मुश्ताक यांना. मग त्याची कादंबरी कोणती, बघा, हार्ट लॅम्प या कादंबरीसाठी. बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या ह्या पहिल्या कन्नड लेखिका आहेत. पहिल्या कन्नड लेखिका कोण, बानू मुश्ताक. त्यानंतर 2024 बघा, हा 2025 चा बानू मुश्ताक यांना मिळाला. मग 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर बघा, जेनी एरपेनबेक कैरोल यांना. 2023 चा बुकर पुरस्कार मिळाला पॉल लिंच प्रोफेट सॉंग्स यांना. म्हणजे बुकर पुरस्काराविषयी आपल्याला ह्या वर्षीचा महत्वाचा प्रश्न आहे. 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला बानू मुश्ताक यांना आणि त्या बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला कन्नड लेखिका आहेत, या पहिल्या कन्नड लेखिका. नेक्स्ट, महत्वाचा पुन्हा राजश्री शाहू महाराज पुरस्कार. बघा, राजश्री शाहू महाराज नाव माहिती आपल्याला, आपल्याला त्यांचं पूर्ण नावही विचारलेलं जातं. त्यांचं पूर्ण नाव आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे. आणि हा राजश्री शाहू महाराज पुरस्कार कितवा होता 2025 चा, तो होता 39वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025. आणि हा मिळाला जब्बार पटेल यांना. कोणाला प्रदान करण्यात आला, जब्बार पटेल यांना. या पुरस्काराची सुरुवात झाली 1984 पासून. पुरस्काराची सुरुवात 1984. मग हा पुरस्कार कोणाच्या वतीने देण्यात येतो, कोणाकडून देण्यात येतो, तर बघा, राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 2025 चा मिळाला आहे म्हणजे जब्बार पटेल यांना 39वा. मग आपल्याला प्रश्न येतो की 39वा मिळाला आहे, मग 38वा कोणाला, 37वा कोणाला. बघा, जब्बार पटेल 2025 39वा. 2024 पन्नालाल सुराना 38वा पुरस्कार. आणि 2023 ला डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना कितवा मिळाला, 37वा पुरस्कार मिळाला. म्हणजे राजश्री शाहू महाराज पुरस्काराचे मानकरी बघितले आपण. 2025 चे जब्बार पटेल, 2024 चे पन्नालाल सुराना आणि 2023 डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग 37वा. या पुरस्काराची सुरुवात 1984 कोणातर्फे देण्यात येतो, राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे. चलो नेक्स्ट वन, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025. स्टार करून लक्षात ठेवायचं आपल्याला, हमखास विचारला जाणारा प्रश्न. मग हे स्वच्छ सर्वेक्षण कितवं वर्ष होतं, तर बघा 90 वर्ष. या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली, 2017. स्वच्छ भारत मिशन कधी, 2 ऑक्टोबर 2014. नेक्स्ट, देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर. देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर सलग कितव्यांदा, 8व्यांदा. दुसरे सर्वात स्वच्छ शहर सुरत. तिसरे सर्वात स्वच्छ शहर नवी मुंबई. आणि सर्वात स्वच्छ कटक मंडळ ते म्हणजे सिकंदराबाद. महत्वाचा प्रश्न, परीक्षेला हमखास विचारला जाणारा. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025, 90 वर्ष. नेक्स्ट, 67वे रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025. आपल्याला हमखास विचारला जाणारा, जसा नोबेल पुरस्कार असतो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, तसं रॅमन मॅग्सेस पुरस्कारावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. बाळांनो, हेच करायचंय. जेवढे महत्वाचे सांगितले हेच प्रश्न करा, यातून हमखास प्रश्न येणार तुम्हाला पुरस्काराच्या बाबतीत. बघा, मग आता रॅमन मॅग्सेस पुरस्कार हा कितवा, 67वे रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला मिळाला, तर बघा, एज्युकेट गर्ल्स जी संस्था आहे भारतातली, त्या संस्थेला हा पुरस्कार मिळाला, रॅमन मॅग्सेस पुरस्कार. मग ह्या एज्युकेट गर्ल्सची स्थापना कधी झाली होती, 2007. ही स्थापना कोणाची आहे, एज्युकेट गर्ल्स या संस्थेची स्थापना आहे, रॅमन मॅग्सेस पुरस्काराची नाही. अजून ते सांगायचंय. या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई.
याचे संस्थापक कोण आहेत? सफीना हुसेन. हे झालं एज्युकेट गर्ल्स या संस्थेविषयी. कारण या संस्थेला मिळाला या वर्षीचा रॅमन मॅग्सेस पुरस्कार. कितवा? 67वा. हे होतं या 67व्या पुरस्काराविषयी. आता महत्वाचं, ही रॅमन मॅग्सेस म्हणजे रॅमन मॅग्सेस पुरस्कार जो मिळाला आहे एज्युकेट गर्ल्सला, ही पहिली भारतीय संस्था आहे की तिला हा पुरस्कार मिळाला. ओके. अजून महत्वाचा प्रश्न आहे पुढे बघा. आशियाचा नोबेल पुरस्कार काय प्रकार आहे हा? तर हा जो रॅमन मॅग्सेस पुरस्कार जो आहे, तर ह्या रॅमन मॅग्सेस पुरस्काराला आशियाचा काय म्हटलं जातं? नोबेल बोललं जातं. आशिया खंड जो आहे त्या आशियाचा नोबेल पुरस्कार कोणाला म्हणतात? तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराला म्हणून ओळख आहे. कोणाचा? रॅमन मॅग्सेस पुरस्कार, आशियाचा नोबेल. मग याची सुरुवात कधी झाली बघा? 1957 पासून झाली. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात 1957 पासून झाली. बघा हा पुरस्कार दिला जातो रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स या सरकारकडनं दिला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर हा कोणाकडनं? तर बघा कोणाच्या स्मरणार्थ आहे? माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. त्याचबरोबर अजून महत्वाचं म्हणजे की हा रॅमन मॅग्सेस पुरस्कार जो आहे सुरुवात झालेली होती 1957ला. तर या पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत? तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत विनोबा भावे. विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेस पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. पहिला मान त्यांना मिळाला आहे आणि 2025चा मिळाला आहे एज्युकेट गर्ल्स. भारतामधली ही एक संस्था आहे, त्या संस्थेला मिळाला आहे. या संस्थेचं मुख्यालय आहे मुंबई येथे. नेक्स्ट, दादासाहेब फाळके पुरस्कार. पुढचा महत्वाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके यांना कसले जनक म्हटलं जातं? तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. कोण? दादासाहेब फाळके. याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोण? तर बाबूराव पेंटर. आपल्याला बघायचे दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 बघा हा कोणाला मिळाला? मोहनलाल विश्वनाथ यांना मिळाला. हा पुरस्कार आहे 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार. कधी देण्यात आला बघा? 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा प्रदान करण्यात आला. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. त्याच्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 23 सप्टेंबर 2025 कधी देण्यात आला? 23 सप्टेंबर 2025. दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल महत्वाची माहिती म्हणजे याची सुरुवात झाली 1969 पासून. या पुरस्काराची म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्काराची पहिली मानकरी कोण आहे? पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर देविका राणी यांना मिळाला आहे. हे आहेत पहिले मानकरी दादासाहेब फाळके पुरस्काराचे. याच्यामध्येच अजून महत्वाचं म्हणजे की हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तर हा मरणोत्तर किती व्यक्तींना देण्यात आला आजपर्यंत बघा? पृथ्वीराज कपूर 1971 मध्ये, त्यानंतर विनोद खन्ना 2017 मध्ये यांना देण्यात आला. त्याच्यानंतर आतापर्यंत किती व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर येतंय 55. आतापर्यंत 55 व्यक्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आतापर्यंत किती महिलांना देण्यात आला? तर 8 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार. नेक्स्ट, महत्वाचा, अतिशय महत्वाचा जो आपल्याला परीक्षेला कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न, नोबेल पुरस्कार आणि आपल्याला बघायचे नोबेल पुरस्कार 2025. मग हा नोबेल पुरस्कार बघा आपण अगोदर बघूया की नोबेल पुरस्कार 2025 हे कोणाकोणाला मिळाले आणि मग बघूया या नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली, कोणत्या देशाकडनं दिला जातो, कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो, किती क्षेत्रामध्ये दिला जातो, हे सगळं बघणार आहोत. अगोदर आपण हे पुरस्कार बघूया. बघा हा पुरस्कार आहे ना 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. नोबेल पुरस्कार किती? 6. त्याच्यामध्ये बघा शांतता क्षेत्रामध्ये मिळाला मारिया कोरिना माचादो यांना. साहित्य क्षेत्रात मिळाला लास्लो क्रास्ना होकारी यांना. मिशेल देवारे यांना भौतिकशास्त्रामध्ये. जॉन एम मार्टिनिस भौतिकशास्त्रामध्ये.
जॉन क्लार्क यांना भौतिकशास्त्रामध्ये, त्यानंतर मेरी ब्रुनको यांना वैद्यकशास्त्रामध्ये, शिमोन सकागुची यांना वैद्यकशास्त्रामध्ये, फ्रेड डाम्सडेल यांना वैद्यकशास्त्रामध्ये, ओमर नॅन्सी यांना रसायनशास्त्र याच्यामध्ये यांना मिळाला आहे नोबेल पुरस्कार. त्यानंतर बघा सुसुमु कितागावा यांना रसायनशास्त्रामध्ये, रिचर्ड रॉबसन यांनाही रसायनशास्त्रामध्ये, पीटर हाउइट यांना अर्थशास्त्रामध्ये, फिलिप अगिओन यांना अर्थशास्त्रामध्ये आणि जोएल मोकियर यांना अर्थशास्त्रामध्येच मिळाला आहे. आपण 2025 ला मिळालेले नोबेल पुरस्कार आता इथे बघितले. कोणाला कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला? अर्थशास्त्रामध्ये, त्यानंतर रसायनशास्त्र 2, त्यानंतर बघा वैद्यकशास्त्र 3, भौतिकशास्त्र, त्यानंतर साहित्य आणि शांतता, असे आपले एकूण 6 क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार मिळाले जातात. हाच पुरस्कार दिला जातो स्वीडन देशाकडून. कोणत्या देशाकडून दिला जातो? स्वीडन देशाकडून दिला जातो. कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? तर सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. हा दरवर्षी कधी नाव कधी जाहीर करण्यात येतं? बघा कधी जाहीर करण्यात येतं? 10 डिसेंबर. दरवर्षी 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कारांची नावे जाहीर केली जातात. या नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 1901 मध्ये. हा पुरस्कार किती क्षेत्रामध्ये देण्यात येतो? नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर नोबेल पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत? नोबेल या पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहे? भारतीय मानकरी. तर बघा पहिले भारतीय आहेत रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. नोबेल जो हा पुरस्कार आहे याचे पहिले भारतीय कोण आहेत विजेते? तर रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट, आता महत्वाचा पुन्हा 97वे ऑस्कर चित्रपट पुरस्कार 2025 वितरण होतं 2 मार्च 2025 ला झालं या पुरस्काराचं वितरण. ठिकाणे लॉस एंजेलिस. सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा या चित्रपटासाठी मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सीन नाही तर हे शॉन बेकर आहेत, बेकर शॉन यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन म्हटलं जातं किंवा माईकी मॅडिसन असंही म्हटलं जातं. त्यानंतर सर्वाधिक पुरस्कार अनोरा या चित्रपटासाठीच मिळाले, 5 पुरस्कार. 97वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार अनोरा या चित्रपटासाठी. 96वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार ओपनहाइमर याच्यासाठी. आणि बघा हा जो ऑस्कर पुरस्कार जो आहे तर ऑस्कर पुरस्कार म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार कोणता? तर ऑस्कर पुरस्कार असतो. मग ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो आणि तो आहे श्वास 2004. नेक्स्ट, 82वे गोल्डन ग्लोब पुरस्कार. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स जे आहे ते अवॉर्ड्स आपल्याला बघा याचं संस्करण कितवं आहे? 82वं. याचं वितरण कधी झालं? 5 जानेवारी 2025. ठिकाण कुठलं होतं? तर बघा अमेरिकामध्ये कॅलिफोर्निया या ठिकाणी. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला द ब्रुटलिस्ट यांना या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला ब्रँडी कार्वेट यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फर्नांडा टोरेस यांना. पुरस्कार कोणते होते? 82वे गोल्डन ग्लोब पुरस्कार. नावं लक्षात ठेवायचे आहेत. ह्या पुरस्कारांच्या बाबतीत चित्रपटांच्या बाबतीत आपला विचार करताना पाठांतर करताना प्लस मायनस होतं ते आपलं कन्फ्युजन करायचं नाहीये. कोणत्या पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटाची कोणत्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची निवड झाली हे आपण कन्फर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे 25वे आयफा चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये जे देण्यात आले. ओके, बघा मग हे अवॉर्ड्स जे आहे हे कुठे ठिकाण कुठे झालं हे देण्यात आले? जयपूर या ठिकाणी. जे आपण म्हणतो राजस्थानची राजधानी कोणती आहे? जयपूर. पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं, गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव. सर्वोत्कृष्ट अभिनेता
कार्तिक आर्यन यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नितांशी गोयल यांना मिळाला कोणता 25वे आयफा चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये जे वितरित करण्यात आले. नेक्स्ट 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कथल जॅकफ्रूट मिस्ट्री. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान व विक्रांत मेसी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. नेक्स्ट 70वे फिल्म फेअर चित्रपट पुरस्कार. बघा जाहीर कधी झाले 11 ऑक्टोबर 2025. ठिकाण आहे अहमदाबाद. पुरस्काराची सुरुवात ह्या फिल्म फेअर चित्रपट पुरस्काराची सुरुवात झाली 1954 मध्ये. सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव. सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट. दोन्हींमध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. जरी नाव सेम आले तरी काही गोष्टी वेगळ्या आहेत. हे महत्वाचे नोट डाऊन करायचे. 70वे 71वे का 61वे हे कन्फर्म करायचे. नेक्स्ट 61वे राज्य मराठी चित्रपट. बघा 61वे राज्य मराठी चित्रपट. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बेरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर. कोणत्या चित्रपटामध्ये? बेरा. नेक्स्ट पुन्हा सर्वोत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ. कोणत्या चित्रपटामध्ये? जग्गू आणि जुलियट. नेक्स्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिंकू राजगुरू. कोणता आहे फिल्म? आशा. नेक्स्ट 78वा बाफ्टा चित्रपट पुरस्कार. 78वा बाफ्टा चित्रपट पुरस्कार बघा जाहीर कधी करण्यात आले? 16 फेब्रुवारी 2025. ठिकाण रॉयल फेस्टिवल हॉल लंडन. मग हे बाफ्टा काय आहे? तर ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर कॉन्क्लेव. सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट कॉन्क्लेव. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ब्रँडी कार्बेट. सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला मिकी मॅडिसन. त्यांनाच मायकी मॅडिसन असंही म्हटलं जातं. नेक्स्ट अजून महत्वाच्या ज्याही काही 2-3 गोष्टी आहे बघा. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 अनुपम खेर यांना मिळाला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 काजोल देवगन यांना मिळाला. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात आला. आजच्या आपण लेक्चर मध्ये बघा जे महत्वाचे आपले पुरस्कार होते त्या सर्व पुरस्कारांची माहिती बघितली. या लेक्चर मध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे पुरस्कार, त्याचं स्थापना व सुरुवाताचं वर्ष, पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला, सध्याचा आणि या अगोदरचा, असे महत्वाचे प्रश्न किंवा कोणाकडून दिला जातो, कोणत्या संस्थेकडून दिला जातो, कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या लिंक शेअर करा. आपण अशाच नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.